येगो ये धावनिया विलंब गावाया लावियला कृपाळे विठाबाई विश्वांबरे भवछेदके कोठे गुंतले समाय विश्वव्यापके न करी आता आलस आहेरो वावया प्रगत कैसे दुरी अंतरो नेघे नेघे माझी वाचा विसावा तुका म्हणे हवा 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 साधावा येवो धावोलिया विलंब कवाया लावी यला कृपा शुक्लां ब्रह्म विचार सार परमां माध्यम जगत व्यापिनी विना पुस्तकधारी अभयदा जडांधकारा पहा हस्ते स्फाटिका मालिका विद्यते पद्मासने संस्थितां वंदितां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां सर्वमंगल हि मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते गोधना येव जगदंबे गोधना येव जगदंबे विलंब कावाया लावियला कृपाळे ऐका वैराग्यांचे महान ज्ञान्यांचे कल्पतरू साधकांचे जगद्गुरु यहलोकातील तारू चैतन्याचा चित्कळा वैराग्यांचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा मळा असणारे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये पंढरपूरच्या विठाबाईच्या दर्शनाची अपेक्षा करतात। विठाला विठाला
आपल्या सुंदरशा पांगरा गावामध्ये लहान पंढरपूर म्हणजे आपलं गाव आणि विठ्ठल रुक्मिणी प्राण प्रतिष्ठा या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याचमध्ये भारतभर चालू असलेला नवरात्र महोत्सव आणि त्या निमित्ताने सर्व आमची आई ताई मावशी आका दादा नात्या आबा सर्व आपण एक ठिकाणी श्रवण करण्याकरता या ठिकाणी बसतो आणि पक्वा सम्राट आमचे श्याम महाराज श्रवणी आहे, पक्वाद महामेरू आमचे मदन महाराज आहेत, गायन सम्राट गायन पोकळा भावप्रधान गाणं बाळासाहेब महाराज सूर्यगावकर बाबा आहेत, संगीत विशारद गायन पोकळा संभाजी महाराज बळेगावकर आहेत आणि सर्वच गावातली भजनी मंडळ आहे, रेवलगावचे मामा आहेत, विनेकरी आहेत, अगदी चौकदारापासून सर्व शूटिंग वाल्यापर्यंत उठाला उठाला गोड मी चिंतन सांगणार आहे, शब्दा शब्दाकडे लक्ष द्या माय बाप। जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये टाळ विना घेऊन भामचंद्र डोंगरावर गेले आणि भामचंद्र डोंगरावर गेल्याच्या नंतर तुकाराम महाराजचं रोज भजनाचं तोंड देहू गावाकडे असायचं। पण ऐका मंडळी, तुकाराम महाराज आपला आज कमलमुख पंढरपुराकडे केलं आणि पंढरीच्या पांडुरंगाकडे दर्शनाची अपेक्षा करतात, प्रार्थना करतात, विनंती करतात। पहिला प्रश्न असा आहे मायबाप, जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचं जर जीवन चरित्र पाहिलं तर तुकाराम महाराजांनी पंढरपुराशिवाय दुसरी वारी केली नाही, पांडुरंगाशिवाय दुसऱ्याचं नाम चिंतन घेतलं नाही आणि एकादशीशिवाय दुसरं व्रत केलं नाही। आणि ते तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये पांडुरंगाकडे दर्शनाची अपेक्षा करीत नाही, मग भवानी मातेकडे करतात। और जो कीर्तन में तालियां ना बजाए गौर से सुनी, संतरानी छोड़ने के बाद जो निकलता है उसे जूस कहते हैं और जो कीर्तन में तालियां ना बजाए उसे कंजूस कहते हैं। बजाओ तुकाराम महाराज देवीच्या दर्शनाची अपेक्षा करतात। सुंदर आपलं या ठिकाणी भवानी मातेचं अगदी सुंदर आपल्या भारत देशामध्ये अनेक पीठ आहेत बाळासाहेब। भागवत देवीमध्ये 108 पीठ सांगितलेले, कुठे 51 कुठे 52, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहेत आबा। कुठं कुठं आहे? पहिलं पीठ आहे कोल्हापूर। कुठं आहे? कोल्हापूर। महालक्ष्मी माता, ही महालक्ष्मी माता का प्रगट झाली आणि कोल्हापूर नाव का पडलं? गोड चिंतन आहे का? त्या नगरामध्ये कोल्हासूर नावाचा राक्षस राहत होता आणि तिने यज्ञ बंद केले, भजन बंद केले आणि तो कोल्हासूर नावाचा राक्षस तिथं पापानं थैमान घातलं आणि मग तिथल्या भक्तांनी, वारकऱ्यांनी, गोंधळ्यांनी देवीची प्रार्थना केली आणि जशी देवीची प्रार्थना केली आणि महालक्ष्मी माता प्रगट झाल्या आणि प्रगट झाल्यानंतर म्हणजे काय इच्छा आहे म्हणजे राक्षसाचा वध करा देवी माता। आणि महालक्ष्मीने महाराज हातामध्ये तिळसूळ घेतलं आणि त्या कोल्हासुराला मारण्याकरता गेला आणि त्या कोल्हासुराने हात जोडले, माते आता माझं काय होणार आहे? म्हणजे तुझं शिरच्छेद होणार आहे, तू संपणार आहे साहेब। म्हणजे ठीक आहे मी संपणार आहे पण माझी शेवटची इच्छा पूर्ण करा।
म्हणजे काय इच्छा आहे तुझी सांग. म्हणजे माझं पार्थिव शरीर इथंच पडणार आहे, मी मरणार आहे, पण मी मेल्याच्या नंतर या नगराला, या गावाला, या शहराला माझं नाव असावं एवढीच अपेक्षा आहे. म्हणून त्या कोल्हापुराला महालक्ष्मीनं मारलं आणि म्हणून त्या नगराचं नाव काय ठेवलं? कोल्हापूर. जे आताचं कोल्हापूर आहे ना, ते कोल्हापूर राक्षस मेल्यावर ते कोल्हापूर नाव. आणि तिथे एक महान भगत होऊन गेला, एक राजा. त्या राजाने प्रार्थना केली, तपश्चर्या केली आणि त्या देवी मातेला काय केलं? प्रसन्न करून घेतलं. आई गांबाबाई तुझा सोन्याचा झुगा, अगं तुझ्या दर्शनाला कोल्हापूरला महालक्ष्मी माता प्रगट झाल्या. कोल्हासुराचा वध केल्यामुळं त्याचं त्या शेरला नाव पडलं. पहिलं पीठ आहे कोल्हापूर, दुसरं पीठ आहे रेणुका माता जी माहूरला आहे ती. परशुरामाची आई आणि जमदग्नीची पत्नी, तिचं नाव आहे रेणुका. रेणुका माता तिथं का प्रगट झाल्या? ऐका, जमदग्नीचा वध सहस्रार्जुनाने केला, क्षत्रियाने. आणि केल्याच्या नंतर परशुरामाने हातात ती कुऱ्हाड परशु घेतली आणि 21 वेळा निक्षेत्र परशु केली. तुम्ही म्हणता महाराज इतक्या वेळेस ते मराठी मारले तर कुणाचे म्हणतं कसे काय का? जे लहान बालक आहेत ते नाही मारले आणि आईच्या गर्भामध्ये जी लेकरं आहेत ते सुद्धा मारले नाही, म्हणून ते आता जिवंत राहिले. आणि मग बापाचं प्रेत एका पारड्यामध्ये घेतलं आणि आई सती जाणारी होती, मग दुसऱ्या पारड्यामध्ये रेणुका मातेला घेतलं आणि सपाट भूमी बघू लागले. आणि परशुरामजी आपल्या माहूरच्या ठिकाणी, माहूर नाव नव्हतं, महापूर नाव होतं, मला बाण मारला आणि 2 तीर्थ तिथं तयार झाले. एकाचं नाव सर्व तीर्थ आणि दुसऱ्याचं महापूर तीर्थ. आणि मग आई सुद्धा जमदग्नी सोबत महाराज सती गेल्या आणि गेल्याच्या नंतर परशुरामजी रडू लागले.
रडत असताना भगवान शंकर प्रकट झाले, काय पाहिजे? म्हणजे काय नाही देवा, मला आईचं दर्शन पाहिजे, एवढीच इच्छा आहे. म्हणजे काय हरकत नाही, आईच्या नावाचा जप करा आणि पुढे चलत राहा, पाठीमागं बघू नका. काही वेळानं पाठीमागं बघा, आईचं दर्शन होईल. आणि परशुराम चिंतन करत करत पुढे गेले, पण आईची आतुरता दर्शनाची विरह त्यांना सहन झाला नाही. पाठीमागं पाहिलं, पाठीमागं पाहिल्याबरोबर रेणुका मातेचं फक्त मुंडकच तेवढं वरी आलं आणि परशुरामजीने पाठीमागं पाहिलं. पाहिल्याबरोबर पुन्हा शरीर वर आलं नाही. नेम होता की पाठीमागं लवकर पाहायचं नाही. म्हणून तुम्ही कुठं जरी गेला तर रेणुका मातेचं काय असते, फक्त शिर असते, मुंडक तेवढं असते. माहूरला जर तुम्ही गेलात तर रेणुका मातेचं काय आहे, हे दुसरं पीठ आहे. पहिलं कोल्हापूर आणि दुसरं माहूर, तिसरं पीठ आहे तुळजापूरला. हो, महिषासुर नावाचा राक्षस मारण्याकरता तुळजाभवानी मातेनं अवतार घेतला. तिसरं पीठ आहे तुळजापूर आणि अर्ध पीठ म्हणजे वणीची देवी सप्तशृंगी माता, हे अर्ध पीठ आहे. म्हणजे महाराष्ट्रात किती पीठ आहेत सगळे? वा, विठाला विठाला. तुकाराम महाराजांनी पाहिलं की सगळ्या भक्ताची इच्छा पूर्ण करणारी भवानी माता, सप्तशृंगी माता, रेणुका माता, महालक्ष्मी माता माझी सुद्धा दर्शनाची इच्छा पूर्ण करणार आहे. म्हणून देहू गावामध्ये भामचंद्र डोंगरावर त्या विठाबाईनं तुळजापूरच्या आईनं लवकर यावं आणि मला दर्शन द्यावं, याच्यासाठी स्तुती करतात दुसऱ्या चरणामध्ये. तुम्ही संत माय बाप कृपावंत, संगीत विचारात म्हणाले तुम्ही संत माय, त्यांना म्हणलं तुम्ही संत मायबाप जोडून म्हणा किंवा तुम्ही संत मायबाप कृपावंत नंतर म्हणा. ते म्हणा माय तालात बसलं आणि बाप ताळावली.
तुकाराम महाराजांना पहिला शब्द वापरला आई करता विठाबाई काय शब्द वापरला. आता मला सांगा सगळे आपल्या जवळचे माणसं पंढरपूरचा देव तो पंढरी परमात्मा विठाबाई हे का विठ्ठल हो नाही झोपा झाल्या तुमच्या. देव विठाबाई बी नाही आणि विठ्ठल सुद्धा नाही. जसा भाव तसा. मग तुकाराम महाराजांच्या भावामध्ये विठाबाई का म्हणले काय का मंडळी तुकाराम महाराजाला लवकर दर्शन घ्यायचे देवाचं. मग मुलाची इच्छा लेकराची इच्छा आई लवकर पूर्ण करते का बाप आई. म्हणून विठाबाई विठाबाई विश्वंभरे दुसरा शब्द वापरला विश्वंभर. आता विश्वंभर कोणाला म्हणतात माय बाप. ज्यानं देवाचं नाव घेतलं त्याला सुद्धा 2 टाइम जेवणाची सोय लावतो आणि ज्यानं देवाचं नाव नाही जरी घेतलं तरी 2 टाइम खाऊ घालतो त्याला म्हणतात विश्वंभर. जगाचा भरण पोचता तो देव भगवान परमात्मा बरं कोणाला उपाशी मरू देत नाही. कोणाला प्रभूची लेकरे सारी सगळे आपण त्यांचे लेकर. काय झालं जेऊ घालणारा फक्त देव एकची भगवान श्रीकृष्ण बसलेले होते. रुक्मिणी मातेनं ताट वाढलं म्हणजे देवा वेळ झाला जेवण करा. भगवान श्रीकृष्ण म्हणजे रुक्मिणी थांब जरासं. म्हणजे 1 तास झाला जेवा लवकर. थांब जरासं. रात्रीचे 10 वाजले. रुक्मिणी मातेने विचारलं देवा जेवायला उशीर काय केला. म्हणले काय सांग रुक्मिणी अंड जॅरस सगळे जीव जेवल्याशिवाय मला जेवायला जमत नाही. रुक्मिणी माता हसल्या. कारण तुम्ही किती मोठं काम करा 3 माणसं तुम्हाला कधीच मानित नाही. कोणते कोणते गावातले माणसं 1 तुमचा शेजारी 2 आणि स्वतःची बायको 3. किती मोठा पुरस्कार ना ते मंडळीला काय वाटत नाही. आणि शेजारी तर ते तुम्ही कोणती गाडी घ्या ते म्हणते शेतकरी इकडं बहिणीचे पैसे तरी आणले. हेची दान देगा देवा शेजाऱ्याचा शेजाऱ्याला कोरोना व्हावा. रुक्मिणी माता हसल्या म्हणजे काय देवा इतके लहान लहान जेवण ते जेवले शिव जेवण. अगं नाही रुक्मिणी ते जेवले शिव जेव जमत नाही. ठीक आहे 11 वाजता वार भगवान श्रीकृष्ण जेवले ढेकर दिला आणि झोपले महाराज. दुसऱ्या दिवशी रुक्मिणीला वाटलं खरंच आपलं मालक सगळे जेवले शिव जेवत नाहीत का. रुक्मिणी मातेनं छोटी डबी घेतली सुवासना आणि तिच्यामध्ये 2 मुंगळे टाकले. तिथे लावली कपाटात नेऊन ठेवली. कपाटात काय ठेवा हे सुद्धा कळालं. आमच्या गावात बाय त्याला महाराज कपाटच देणार लग्नामध्ये त्याने सासऱ्याला मारून राजाराणी कपाट घरी आणले. बरं आणलं घरीच ठेवा जागा सुद्धा पाहिजे. पत्र कापले आणि मधात कपाट ठेवले. बरं ठेवलं आता कपाटात काय ठेवा हे सुद्धा पाहिजे. मला महाराज चला चहा प्याला. मी घरी गेलो. मला कस काय कपाट नंबर 1 बाळासाहेब. कस काय कलर मला आपल्या गावात तसा कलर नाही सगळं सांगितलं. मला उघडून तर बघा आता मला चांगले गोळे काय ठेवले असतील मला असं कपाट उघड सगळे कोंबड्यात रुक्मिणी मातेनं ती डबी ठेवली
आणि ठेवलं तर भगवान श्रीकृष्ण रात्रीच्या 7 वाजता म्हणजे रुक्मिणी जेवायला 56 प्रकारचे पदार्थ ठेवले, हातामध्ये पाणी घेतलं. ब्रह्मार्पणं ब्रह्महाविन ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैतेन गणतव्यं ब्रह्मक्रम समाधिना. देवानं पाणी फिरवलं आणि आता तोंडात घास टाकणार. रुक्मिणी माता म्हणल्या देवा हा माझा रास काय वाटत देवाला काय वाटायचं असं. रुक्मिणी माता कपाटाकडे गेल्या, डब्बी घेतली आणि देवाजवळ आल्या. आता वाटलं देवाला बोलण्यापेक्षा डब्बी आधी चेक करून बघावं. जसे रुक्मिणी मातेनं ढक्कन खोललं तर ऐका 2 तांदूळ खाली पडलेले होते आणि ते मुंगळे अर्धाले तांदूळ खाल्ले होते आणि दुसरा खाला सुरुवात करू लागली. रुक्मिणी मातेने तशी डब्बी भिडवली, कमरेला खवली, म्हणली हा देवा कुंडली. म्हणजे काय राहिलं होतं, डोळ्यातून पाणी आलं. म्हणजे काय नाही, तुमची परीक्षा घेऊ लागली. हे तांदूळ मध्ये गेले कसे देवा. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगितलं रुक्मिणी ज्या वेळेस तू ते मुंगळे त्या डबीमध्ये टाकत असताना तुझ्या कपाळातले 2 तांदूळ मी अगोदर त्याच्यामध्ये टाकले आणि नंतर कपाळात ठेवलं. विश्वांबर त्याला म्हणतात. आपल्या जेवणाची सोय अगोदरच लावतो. विठाबाई देवा तू विठाबाई देवा तू विश्वांबर आहे, मला लवकर दर्शन आले पाहिजे. विठाबाई विश्वांबरे. तिसरा शब्द आहे भवछेदके. भवछेदन कशाला म्हणतात मंडळी, जन्माला येणं आणि मरण हे खंडित करून टाकणं याला म्हणतात भवछेदन. आता जन्माला येणं सोपं आहे का. प्रथम केला गर्भिवास काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले 9 मास आलो जन्मासी आठवीन पाल रात्राई दिवस सगळे आपण मंडळी प्रार्थना केली बरं देवा या संकटातून बाहेर काढा आम्ही सतत तुझं नाम चिंतन करू. पण माणसं लय हुशार आहेत. किती हुशार आहे. काम पडलं की देवाकडे नवस करतात आणि काम झालं की नवस विसरतात. आमच्या गावात एक पोरग डॉक्टर साहेब हेडफोन घातलं आणि निरगिलीच्या झाडावर उंच गेलं. गाणं संपलं, त्यानं खाली पाहिलं. मला बापरे खाली काही शक्य नाही. तिथूनच मला मारुती राया अख्ख्या गावाला जिलबीचं जेवण मला खाली घ्या.
बुद्धी चांगली झाली सर्र खाली आला. खाली आल्याबरोबर घाम पुसला. घाम पुसला मला बाबा बाबा पुन्हा झाडावर जाणू नको आणि लोकांना जेवायला देणं नको. माणसं काय साधे चॉप्टर विठाला जन्माला येणं आणि मरणं. आता मरणं का सोपं आहे का महाराज? कोणालाच मरा वाटत नाही. असा एकही माणूस नाही खाला भाकर नसू द्या, राहायला घर नसू द्या, चांगले कपडे नसू द्या, मोटरसायकल नसू द्या, हा नसू द्या हळद आपल्या शेतामध्ये, पण मरा वाटत कोणालाच मरा वाटत. काय वाटतं माणसं माहिती गावात? वाटते आमच्या गलीतले माणसं मरावं, गावातली माणसं मरावं, तालुक्यातली माणसं मरावं, आता परभणी जिल्हा मरावं, हिंगोली जिल्हा मरावं, आणि फक्त मी एकटाच बोलले सोबदार एकटाच गावातले माणसं. काय मरण कोणाला आवडत? आजच कीर्तन चालू होतं. तुमच्या गावातले सगळे माणसं मरणार. एक म्हातारी बाई उठली टाळ्या वाजवून हसू लागली. आजी सगळेच मरणार तर तुम्ही काऊन हसता? म्हणजे महाराज मी ह्या गावचे नाही, मग मी गोये गावचे. कुठली तरी मेल्याशिवाय खंडित जे करणं ज्याच्या हातामध्ये आहे त्याला म्हणतात भवच्छेदके. तिसरा शब्द. चौथा शब्द आहे विश्वव्यापके. देवा तो विश्वव्यापक आहे, तो सगळीकडे भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला. देवा तू सगळीकडे भरलेला आहेस, तुला काय पंढरपुरावून यायचं नाही. मग माझ्या शेजारी सुद्धा आहेस, तुला प्रगट व्हायचंय आणि मला दर्शन द्यायचंय. म्हणून वावया प्रगट कैसे दुर्यंतरू. देव नाही अशी जागा नाही महाराज. ज्यावेळेस अर्जुनाला सांगत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना काय सांगू या जगातलं नवल, काय सांगू? एक वाक्य लिहून घ्या. तुम्ही पाप करा का पुण्य करा, बघणारे दोन माणसे. Thank you.
समयासी सादर व्हावे आणि देव ठेवीना स्वतःच्या नापायचं कर्म चुकले बरं लोकांना काय करायचं ते करू द्या कारण आपुली आपण उद्धरेत आत्मनात्मानं आत्मानं वसादयेत आपणच तारी आपणच मारी आपण उद्धरी आपण या पुण्य करा का पाप करा मी असो कांचा बाप असो कोणी असो तुमचं मन आणि देव पाहत असतो बरं पुण्य करताना पाहतो आणि पातक करताना सुद्धा पाहतो कोणाला घ्यायची गरज नाही आणि माणसं कोणाला भेटत नाही दाखवायचं तेवढं बाप्पा विचारूच नका हो खिशात 1200 रुपये आणि देणं असले 3,500 रुपये एका गावात भागवत कथा होती भागवत कथा एक वाजता महाराज चला चहा प्याला दाजी उद्या जाऊ आहो 1 नंबरची काय म्हणला चला उद्या जाऊ उद्या म्हणता 7 वाजता दिवस उजाडा म्हणला काय महाराज कमाल झाली तुम्ही काय अहो चला घरी 1 नंबर आमची गाय तू वेगळं सुद्धा आली चला मी सोबत गेलो मला 12 वर्षाच्या वाला टाकलं मला कुठे काय ते काय म्हणता पलीकडे आपली होली गाय आपलीच आहे महाराज होली गाय नाही पाहिजे मला बरे का मला आता दूध काढतो आणि नंबर 1 दूध कळतो मला काढा दूध मला तशी देत नाही मग 6 माणसं बोलावं लागतात ना महाराज त्याला 6 माणसं बोलिले दोघं पाठीमागून काठे घेऊन पुढून 4 जण आणि गायीचे डाव्यानं महाराज पाय बांधले आता मला वाटतं 15 लिटर दूध का कोण माहिती आतमध्ये गेले आणि तुटका कप घेऊन आले आम्ही हे कशाला मला हे सुद्धा भरत नाही अर्धा आपल्याला पाहणारे म्हणून तुकाराम महाराज म्हणले विठाबाई विश्वांबरे भवछेदके आणि आई शब्द वापरल्यामुळे आता आपण घेतलाय बरे कोठे गुंतली समाई विश्वव्यापके सप्तशृंगी माता हे रेणुका माता भवानी माता लक्ष्मी माता तू कोणत्या भक्तामध्ये गुंतलेली आहेस अग मला डोंगरावर ये आणि लवकर दर्शन दे आणि 5वा शब्द वापरलाय कृपाळे देवी आणि देव कसे येतो ऐसी कृपाळे आपल्याला कधीतरी वाटलं पाहिजे एकांतामध्ये विठाबाई भवानी माता मला तुझं दर्शन व्हावं
तू माऊली म्हणे मला शीतळ असे 5 प्रकारचे विशेषण तुकाराम महाराजांनी वापरले आणि सांगितलं बाई येईव 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 तीनदा येईव तुकाराम महाराज भामचंद्र गौरावतीमध्ये पहिल्यांदा येईव देवाला वाटलं तुकाराम महाराजाला गडबड नाही विटेवरला देव खाली उतरला आणि निघाला पुन्हा 10 दिवस झालं देव आला की पुन्हा तुकाराम महाराज बोलले येईव पुन्हा देवाने स्पीड वाढवला पुन्हा उशीर झाला येईव 3 प्रकारचे चलणं वेगळं धावणं वेगळं आणि पळणं वेगळं चांगलं कशाला म्हणतात महाराजाने विना घेतला की म्हातारे माणसं बापूराव ठोकली बरं बिल कशाला बिड्यावर दिवस तोपर्यंत मग चालली गेले होते याला म्हणतात चलणं धावणं कशाला म्हणतात धावणं कशाला म्हणतात स्पर्धेमध्ये 26 जानेवारीला आपला पहिला नंबर यावा तिच्या पुढं तिच्या पुढं तिच्या पुढे याला काय म्हणतात धावणं आणि पळणं कशाला म्हणतात पळणं ऐका पती आणि पत्नी शेतामध्ये गेले लहान लेकरू रांगत आणि शेतामध्ये गेल्यावर जेवण झालं विहिरीजवळ मेथीच्या जुड्या बांधायच्या होत्या आणि ती मावली मेथीच्या जुड्या बांधली आणि पोरग बाजूला रांगू लागलं आणि मालकानं काही अंतरावर आऊत लावलं आऊत साध ते आईच्या नजरेला झुकारा देऊन ते रांग ते लेकरू विहिरीच्या जवळ आलं विहिरीमध्ये वाकून पाहिलं आणि पाय घसरला आणि एकूण ते पूर्व विहिरीमध्ये पडलं पडल्याबरोबर आईच्या लक्षात आलं तिने आवाज द्या मालक पाळ्या विहिरीमध्ये पडला असा शब्द ऐकल्या बरोबर त्या मालकाने काय केलं पुढं कासरा टाकला समोरून आला शिवड्या जोत्या काढल्या त्या बांधून ठेवल्या पुन्हा 5 घेतली धुऱ्याखाली लपून ठेवली पायामध्ये चपला घातल्या झोपा झाल्या का तुमच्या असं झालं का पळणं शब्द ऐकल्याबरोबर पिशासारखं धावणं याला म्हणतात पळणं
आणि विलंब का वाया लाविला कृपाळे. हे देवी माता, हे विठाबाई, येण्याकरता विलंब का लावलास? तुला वेळ का लागला? तुकाराम महाराज बोले बरोबर, तुला वेळ का लागला? म्हणजे का लागला? म्हणजे देवा, देवी माता, तू माझ्या दर्शनाला देण्याकरता निघालीस, बर, पण देवा तुला एक लय खतरनाक सवय. आणि काय सवय आहे? सवय माणसात जात नाही परत. जी सवय लागली एकदा, मूळ स्वभाव जाईना आणि तिची हिंडणे स्वभाव जात नाही. आमच्या बरोबर एक माळव एक पिंट्या, त्याच्या माळ्यावर गेलं, गोबी कस काय ताजी घेऊन जा, कदू कस काय ताजा घेऊन जा, पालक ताजा घेऊन जा. 15 शिळ जरी असलं तर ते मध्ये ताजा घेऊन जा, ताजा घेऊन जा. गेल्या महिन्यात त्याला पोरग झालं, मी दवाखान्यात भेटायला गेलो, मला बाळू पोरग कस काय, मला ताजे घेऊन जा. म्हणले देवा तुला एक सवय. म्हणजे काय सवय? तू भामचंद्र डोंगराव निघालास बाबा? म्हणजे हो, पण सावता महाराज म्हणा, गोरोबा काका म्हणा, नरहरी काका, अशी सावता महाराजाची रस्त्यामध्ये भेट झाली. आणि सावता महाराज म्हणले देवा जेवण करायचे का? तू खतरनाक पाहुणा आहेस, तू काय नाही म्हणी नाही. अशी चौदार काय काय पाहुणे असते. बाळासाहेब आमच्या घरी पाहुणा, आम्ही पाणी प्यायचे काय? मला चहाच्या अगोदर पाणी प्यावं लागेल ना. आम्ही चहा प्यायचा काय? मला पोहे करायला उशीर होईल ना. आम्ही पोहे खायचे का काय? मला आलूची भाजी चपात्या का होत्या. जेवायचे का काय? मला मुकामाला थांबा जरा जेवा लागेल ना. आता जे बाळासाहेबाचं आडनाव आहे इंगळे, तसे एक गोड दृष्टांत सांगायचे सुरुवाताचे. कोण? बाबासाहेब महाराज इंगळे, सर्वांचे गुरुगण विनोदाचे आहे. त्यांना दादा म्हणायचे. काय म्हणायचे सगळेजण? दादा मदन भाऊ. दादा एक विनोद सांगायचे इंगळे महाराज. खरंच पहिल्यांदा जे विनोद आणले आणि वारकरी चाली जलद नदी, त्या कोण आणल्या? इंगळे महाराज, बाबासाहेब महाराज इंगळे. बाबा गेले आता आपल्या. ते दृष्टांत सांगायचे. पाहुणे कसे असतात? एका घरी एक पाहुणा 10,000 उधारी केली, पाहुणा काय बाहेरच जाईल. मालकीनबाईला वाटलं मालकाचा मामा आहे पाहुणे, आणि मालकाला वाटलं मालकीनबाईचा मामा आहे. हे म्हणे सांग तुझ्या मामाला घरला जायचं. ते म्हणजे माझा मामा नाही, तुमचाच आहे. ते मला माझा बी नाही. म्हणजे मामा तुम्ही कोणाचे? म्हणजे अशा पांगऱ्याचाच मामा आहे. म्हणजे गावाकडं म्हणजे इथेच मस्त सत्य व्हायला तर काय नसते घेण्याचे. हे मला मामाला काढून दिल्याशिवाय पर्याय नाही. रात्रीच्या वेळी तू भाजीमध्ये मीठ नको टाकू, आणि मी तुला बोलतो तू पण काय खाली लपून बस, मी तुला मारण्याची ऍक्टिंग करतो आणि मामाला काढून देऊ. म्हणजे यस जेवायला वाढलं, मीठ का टाकलं नाही? म्हणजे डोळे नाहीत का काय? मला अर्थ बोलतीस. तिला लाकूड घेतलं, लागलं मागं, पत्नी बसली पंगा खाली लपून, ती ऍक्टिंग करायला मोठ्याने ती रडायली. मामा मला जाऊ द्या, मामाच्या पाठीत ये. मामा मला घरी गेल्यानंतर मामा गेला निघून. 15 मिनिटांनी नवरा बायको हसत हसत आले. ते मला बघ मी कशी तुला मारण्याची ऍक्टिंग केली. म्हणजे मला तुम्ही मारण्याची केली, पण मी न मार खाता रडण्याची कशी ऍक्टिंग केली. मामा तुळशीच्या झाडाखाली तरला, मामा वापस आला, मला मी कशी जाण्याची ऍक्टिंग केली. तसं आहे का? आमच्या पांडुरंगाला देव घोडा आहे आमच्या महाराज. त्याला एक सवय. काय सवय? एखादा भक्त दिसला की पुढे जातच नाही. एखादा मुंगळा जर निघाला फास्ट मध्ये आणि त्याने जर पघळण्याला गुळ पाहिला तर मुंगळा तिथूनच फोन करते, आजची मीटिंग कॅन्सल, रिंगात घराखाली काय. तसं देव भक्ताला पाहिलं की पुढे जातच नाही. सावता महाराजांच्या घरी गेला असं देव महाराज जेवायला वाढा. कोण देवा? तुझ्यासाठी सर्व केले, तुझंच आहे बाबा. सावता महाराज बोला काय तुमच्या ताक आहे का? त्याला ताक कसं म्हणा नाही, कसं म्हणा. सावता महाराजांनी ताक पाजलं. देवानं एक तांब्या ताक केलं आणि मग म्हणले तुकाराम महाराज काय म्हणाले देवा. सावता महाराज घरी जेवलाशी एक, पुन्हा वरून ताक केलं 2, आणि ताक केल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात तुला काय झालं आता? आळस चढलाय, आळस. पण पंढरीनाथा हे भवानी माता आता डोंगराव येण्याकरता काय Thank you.
एक जण 1200 रुपयाची उशी आणली माळेगाव केवढी चाली चौदा जवळ पुढे जागा 1200ची आणली 1200 उशी नाचा झोपल्यावर एक चोर आला आणि चोराने उशी घेतली पळू लागला दुसरा माणूस लय बाळू अरे तू चोर उशी न्यायला पळ लवकर ते मला जाऊ दे रंग न्यायला आले पुन्हा दाखवत त्याची म्हणजे आळसाचा कळस आमचे एक सुधारक पांचाळ ते पांचाळ आंघोळच करीत नाही पांचाळ तुम्ही आंघोळ करता ना दुसऱ्या मला काय महाराज गिरायक नाही काय कशाला आंघोळ करायची मी 2 दांड्या टाकल्या महाराज करण्या धरा तुम्हाला काम आता करा आंघोळ मला हे सांच्यापर्यंत काम सरत नाही आंघोळ का करू पण देव आळसी नाही देवा न करी आळस न करी आहेरो देवा पांडुरंगा पंढरीनाथा मला लांब नको जनाबाईला मुक्ताबाईला सोकोबाईला सगळ्याला जवळ घेतलंस तसं मला जवळ घे आणि दर्शन देण्याकरता लवकर ये विठोबा शूटिंग घ्यायची जाऊ द्या आपण सरळ वा हा विठोबा पंढरीनाथा पांडुरंगा विठ्ठला प्राण संजीवन असणारा देवा आता जर तू दर्शनाला नाही आला भामचंद्र डोंगरावर तर जोपर्यंत पश्चिमी मध्यमा वैखरी या 3 वाणे आहेत आता शांत बसणार नाहीत 3 रजनी हातची धंदा गोविंदाचे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी आणि जागृती स्वप्नी रात्रंदिवस मी तुझं भजन करीन श्वास जोपर्यंत अंतिम श्वास आहे तुझा मी धावा करीन बर लवकर मला भेटण्याकरता ये
काय तुकाराम महाराजचं प्रारब्ध किती चांगलं भाग्य होतं. तुकाराम महाराज दिवसा बी रामकृष्ण हरी, झोपताना रामकृष्ण हरी, झोपल्याच्या नंतर रामकृष्ण हरी, आणि स्वप्न सुद्धा काय आपल्याला स्वप्न पडते बापा बापा तुकाराम महाराज असे स्वप्न पडते. मस्त 2 तांबे ताट ठेवा, उन्हाळ्याचे दिवस असा, लिंबाचं झाड असा, तुटलेली बाद असा, उशिरा गोदडा असा, परिपूर्ण शेळ्या बांधलेल्या असा, आणि मग स्वप्न डोळा लागला. असे स्वप्न पडते बापा बापा. अंगावर कुदरत पडली, शेजाऱ्याला रानात येऊन गेलं, बाईकला राजीनामा दिला. स्वप्न कोणते पडतात म्हणजे ज्याचं जास्त चिंतन झालं ज्ञानोबा रांगले का डोळा लागता खेव देखीचे त्याची स्वप्नी. स्वप्न कोणते पडतात ज्याचं जास्त चिंतन झालं, श्याम महाराज त्याचे पडतात. माझा एक मित्र आहे कंडक्टर, पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे. कसे स्वप्न पडतात, मेमरी चांगली ठेवा. कंडक्टरची गाडी निघाली पुण्याहून, जशी निघाली त्या पत्नीचा फोन आला, मालक कुठे? म्हणजे आता पुण्याहून निघालो, या मुंबईला, लवकर या. कशाला? माझे दादा म्हणजे तुमचे सासरे घरी आहेत, लवकर या. ते मला ठीक आहे, ड्युटी संपली की घरी येतो. झालं कंटन निघाली महाराज एसटी निघाल्यावर काय काय असे बहादर असतात, रेल्वे तिकीट काढत नाही पण एसटी सुद्धा काढत नाही. एक पोरानं काय केलं, मस्त मागच्या सीटावर गेलं, रुमाल घेतला आणि असं घरावर झोपलं. पुन्हा कंडक्टरला वाटा तिकीट काढलेलं आहे, पण कंडक्टर लक्षात आलं पोरानं काय नाही काढलं तिकीट. कंडक्टर जवळ गेला, लय न तिकीट काढता झोपतोस, चल पोलीस ठाण्यात. तेव्हा जाऊ द्या ना साहेब. उठल्याबरोबर उठलं त्याला म्हणलं कंडक्टर लेच कडक दिसाय, असं मागे फिरून म्हणलं कंडक्टर आडनाव काय आहे, उतर गाडी. आणि उतरलं आणि संपलं. एवढा प्रसंग लक्षात ठेवा. कंडक्टर घरी आला, खिचडी केळी खाल्ली आणि लहान मुंबईचं घर म्हणजे मालक माझे दादा वरी पलंगावर झोपणार आणि तुम्ही जागा भावी चटईवर. म्हणजे येस झालं. सासरावरी गादी झोपला पलंगावर आणि खाली चटईवर झोपला महाराज. आता दिवसभर ड्युटी केली, गरर लागलं बोलायला. 12:15 12:15 वाजले आणि 12:15 वाजता त्या सासऱ्याला दमट वातावरण मुंबईच्या महाराज झोपायचे ना थंडीवर. कस तरी 12:30 त्या सासऱ्याला महाराज डोळा लागला आणि लागल्याबरोबर कंडक्टर उचलायला लागला. दचकून उठून बसला. बेट्या भोपा काढतो जावं आगाव दिसत गेला. उगाच पोरगी दिली म्हणला, मधल्या माणसाला गोळ घातला. मधला माणूस म्हणला पोरगा ट्रॅक्टर आहे, घरी ट्रॅक्टर आहे, कंडक्टर आहे म्हणून पोरगी दिली. आणि महाराज त्याला वाटलं हे बोलण्यापेक्षा बाहेर जाऊन झोपलेलं बरं. सासरा उठला आणि बाहेर झोपायला. झोपता त्याला वाटलं आपली मुलगी किचन रूम मध्ये झोपलेले, तिच्याकडे तरी बघावं. असं मागं फिरून बोला, नाही काय खतरनाक दिसायला. महाराज बाहेर गेलं आणि थंडी तरर कसं झोपलं. 6 वाजले मुलगी उठली, दादा 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 उठे. दादा पलंगावर दिसलं, दरवाजा उघडा, तो म्हातारा थर्र हात कापला. दादा बाहेर कशा आला? काय सांगा तू आम्हाला, मला बाहेर झालं का? काय त्याला सवच आहे, कशाला आला? मला एक रग टाकली तरी म्हाताऱ्याला बोलता येईल, 2 रगड्याला म्हाताऱ्याला उचललं गॅसवरच ठेवलं. काय दादा तू बाहेर जाऊन त्याला सवय कशी कशाची सवय? त्या मुलीने सांगितलं काय सांगावं दादा, माझं नवीन लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर आमचे मालक रात्री 2 वाजता 1 वाजता उठायचे आणि मदत म्हणायचे, सुट्टे आहेत का सुट्टे? काय केलं म्हणजे काय नाही, किलचा डबा उशाला ठेवला आणि 10-15 रुपये तिथे ठेवायचे. मालक माझे सुट्टे आहेत का सुट्टे? त्यांच्या कानातली खनखन वाजाची, मालक लगेच झोपी जायचे. पण तुकाराम महाराजांचे स्वप्न महाराज ओ पांडुरंग झाली.
रामचंद्र म्हणून अनुष्ठान केलं आणि पंढरीनाथ भगवान परमात्मा विठाबाई म्हणल्यामुळं आई म्हणल्यामुळं देवानं भवानी मातेचं रूपच घेऊन रामचंद्राला प्रगट झाला. डोळे भरून तुकाराम महाराज देवाला पाहिलं आणि तृप्त झालेला. आता भवानी मातेचं रूप म्हणजे कसं आहे, त्रिशूळ घेतलेला आहे, कानामध्ये कुंडल आहे, वैजंती माळा आहे, सुंदरपैकी टोप घातलेला आहे. त्या ठिकाणी महाराज अलंकार खूप सप्तशृंगी माता असतील, रेणुका माता असेल, आई तुझ्या भवानी असेल असे शृंगार करून त्या ठिकाणी त्या देवाचं स्वरूप तसे चंदाई सावरा तारे है बालबा कितना सुंदर बाके बिहार कानों में कुंडल साजे सिर मोर मुकुट विराजे सखिया बगली होती फोटो पे बंसी धागा भी सर सर करता तेरा पीतांबर मत वाला कितना सुंदर भाग्य बिहार कितना लागे प्यारा कितना सुंदर भाग्य बिहार कितना लागे प्यारा नाशिकला मुंबईला गेला आसियन प्रमाण म्हणलं की दोघं टाळा तिकडे इकडे आले कसं दबादबीच होती. देवाची गोडे गवळ नाही देवाच्या कान्हा तेरी बांसुरी नींद चुराए नींद चुरा के मुझे चुप चुप रोगा दुनिया से चोरी टूट ना जाए मेरी प्रीत की डोरी नैना भर भर आए तो तेरी याद सताए कान्हा तेरी बांसुरी नींद चुराए नींद चुरा के मुझे अपना नींद चुरा के मुझे अपना बना दे. देवाचं स्वरूप, देवाची बासरी, सगळं देवाचं चांगलं. फक्त त्या भावनेनं बघावं आणि आपण तसं बघत नाही देवाला. आता तुम्हाला सांगू का, सचिन तेंडुलकर बघा डोळ्यासमोर चेहरा आला का, होमांचा मला करून दिला. सचिन तेंडुलकर आला का बघा, ऍक्टरचं ऍक्टिंगचं नाव घेतलं नाही तिचं लगेच चेहरा डोळ्यासमोर येतो आणि तुम्हाला तर लगेच नाव येतो पांडुरंग करणार दिसायला माहिती काय सुरुवात झाली म्हणजे जसं अंदाज कारण आपण तिच्याकडे तसं बघत नाही. पश्चिंती मध्यमा वैखरी मारले आणि 13व्या दिवशी तुकाराम महाराज देव म्हणजे काय पाहिजे काय नको. तुका म्हणे तुझी नलगे दसोडी पर्यायी आवडी दर्शनाची. अंबाबाईच्या रूपामध्ये पांडुरंगाने तुकाराम महाराजाला दर्शन दिलं, त्यांची दर्शनाची इच्छा पूर्ण केली. आपलीही पांडुरंगाने तुळजापूरची आईनं, सप्तशृंगी मातानं, रेणुका माताने, महालक्ष्मी मातानं आपली सुद्धा इच्छा पूर्ण करावी आणि आपल्या जीवनातलं दुःख निवारण करावं, आनंद सुखमय आपलं जीवन व्हावं. हीच आपण लक्ष्मी माताकडे प्रार्थना करू. ज्ञानेश्वर
पहिल्यापासून माझा शब्द आहे, आपलं गाव म्हणजे दुसरं पंढरपूर आणि लहान तुळजापूर. नाही खरंच सुभादाजी मला म्हणले, महाराज तुम्ही आमच्या गावातील स्तुती करत आहात, मला काय तुमच्या गावातून मुलीवर गाडी घ्यायची नाही आणि काय दोन्ही क्रमाने नावचं करून घ्यायचं नाही. आता बाळासाहेब आमचे गुरुच आहेत सर्व, किती कार्यक्रम हिंडतात, मी हिंडतो, संभाजी महाराज आहेत, सगळे दादा इतके हिंडतो आम्ही रोज रोज एका 9 दिवसाचे 9 कीर्तन आहेतच. पण एवढे सत्य अन्नदान आवाज माझ्या त्यांनी गुण आणि तुम्ही मला नाही सांगितलं नका सांगू, ते प्रेम कसं दाबून धरतात नाही खरं ते आणि खरं बोलायला जरी समजा आता विरोध करीत असेल तर मग काय हरकत नाही का. वस्तुस्थिती मग आमच्या घरी पुरी चपात्या केली महाराज खाणं जे म्हणलं ते खायला लगेच हुशारले पण दृष्ट लागू नये आपल्या गावाला. किती कीर्तन, किती अन्नदान, किती असतं, किती महाराजांचे पाय लागतात, कोणाचा आशीर्वाद काय देऊन जाईल काही सांगता येत नाही. म्हणून खरंच आपलं शब्द नाही, उगियाची माता ठेवी जे चरणी हेची भले का 15.5 या रजतवनी तैसी स्तुतीची बोलणी. उगियाची माता ठेवी जे चरणी हेची भले. पप्पा सम्राट सतत त्यांचे योगदान असते आपल्या गावाला. आमचे मदन भाऊ अगदी आता स्टेज जरा दुःखातून बाहेर आलेले आहे. मी दुसरीकडे असताना मी काय आम्हाला भेटायला यायचं होतं, सर्वांना बातमी माहिती आहे. ते पण मदन भाऊ इथं आले, भाऊंना धन्यवाद. गोड हाते सर्व तालाच्या माहिती आहेत, जीवन गेलं महाराज वाजवता वाजवता असे मदन भाऊ. आणि दुसरं लहान वयामध्ये निष्पाप जीव म्हणजे लहान वयामध्ये ज्यांनी महाराष्ट्र वेडा केला आमचे श्याम महाराज श्रवणे, अगदी पहिल्यांदाच आपल्या गावाला, बरोबर आहे, अगदी त्यांना सुद्धा धन्यवाद. दुसरे माझ्यासोबत जे आता वाजवायला आले विष्णू महाराज रेंगे आमचे लहान भाऊ, त्यांना सुद्धा धन्यवाद. दादानं वाजवलं. आणि गायन केलं आपले संभाजी महाराज. आता बाळासाहेबाला 7-7 दिवस ठेवणं काय सोपी गोष्ट. ते गावात आले म्हणजे तुम्हाला काय वाहक आला, सगळे माणसं टाईट असतात सगळ्या गावचे. आणि ते वाढदिवस ते रडे महाराज म्हणजे मी काय एवढा मोठा माणूस नाही, काय नाही, सगळ्यांना तुमचं प्रेम आहे. आणि खरंच खूप त्याला आपल्याला जरी नजदीक आपल्या जवळ असल्यामुळं किती त्यांचे युट्यूबला एक युट्यूबवाला श्रीमंत केले त्यांनी का ते काल आमच्या घरी आलं. माझं बाळासाहेब माझं मस्त चाललेलं आहे, मला माहिती 1 लाख रुपये काय ना ताठी का खरंच आमच्या घरी आले आम्हाला, आम्ही पिंपळ गावात होता म्हणून बरेच माणसं चांगले करण्याकरता असो. आणि आपल्या गावची साऊंड सिस्टीम मला आनंद वाटायला बरं. मला जाताना सगळं पाकिट त्या लेकराला घेऊन जावं, मधलं काढून घेऊन सेवा झालेली आहे. जैसे तैसे बाळ मातेसी आवडे बोलता भोपडे शब्द गोड विठ्ठल जय जय.